नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एक अप्रतिम आणि निसर्गरम्य ठिकाण. रत्नागिरी जिल्ह्यातील हे सुंदर शहर आपल्या लांबच लांब समुद्र किनाऱ्यासाठी ओळखले जाते. स्वच्छ, शांत आणि निसर्गाने नटलेला हा किनारा पर्यटकांना अक्षरशः वेळ लावतो. पण सध्या गुहागर आणखी एका खास कारणामुळे चर्चेत आहे. आणि सर्वात खास म्हणजे कासवांची छोटी छोटी पिल्ले समुद्र किनाऱ्यावरून हळूहळू समुद्रात जाताना पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव येथे मिळतो. त्यामुळे हे ठिकाण कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. चला तर मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. असं निसर्गाचं इतकं सुंदर रूप आणि निसर्ग काय आहे ना, कासवाची पिल्लं आई विना सर्वाइव्ह करायला शिकतात. त्यांना कोणी शिकवत नाही. नॅचरली ते जन्मल्यानंतर त्यांच्यासोबत कोणी नाही आहे. डायरेक्ट ते वाळूवरून चालत चालत पाण्याच्या दिशेला जातात. गुहागर समुद्र किनारा संपूर्ण देशात चर्चेत आला तो एका खास कारणामुळे. ओडिसा राज्यात टॅग केलेले समुद्री कासव हजारो किलोमीटरचा प्रवास करत श्रीलंकेला वळसा घालत अखेर महाराष्ट्रातील गुहागर किनाऱ्यावर येऊन पोहोचले आणि इथे त्यांनी अंडी घातली. ही घटना केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर समुद्री जीवांच्या अद्भुत प्रवासाची आणि त्याच्या दिशादर्शक क्षमतेची जिवंत साक्ष आहे. आज गुहागर कासवांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. इथे केवळ कासव अंडी घालतातच असे नाही, तर त्यांची छोटी पिल्ले समुद्र किनाऱ्यावरून समुद्रात जाताना पाहण्याचा एक अनोखा आणि भावुक अनुभवही पर्यटकांना मिळतो. कोकणाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या एका खास ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत. ते म्हणजे गुहागर. निळ्याशार समुद्राचे पाणी, स्वच्छ आणि शांत वाळूचा किनारा आणि आजूबाजूला डोलणारी नारळ पोकळीची झाडे. हे सगळं पाहिल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. गुहागर हे फक्त समुद्र किनाऱ्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर इथली शांतता आणि निसर्गाशी असलेलं नातं अनुभवण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण. शहराच्या गोंगाटापासून दूर इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने शांतता मिळते. इथली पारंपरिक कोकणातील घरे, त्यांची रचना आणि साधेपणा आपल्याला जुन्या संस्कृतीची आठवण करून देतो. आणि या गावाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे श्रीदेव व्याडेश्वराचं मंदिर. येथे दर्शन घेताना एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. तर मित्रांनो, जर तुम्हाला निसर्ग, शांतता आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर गुहागरला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ संपूर्ण अवश्य पहा. मी निघालो पुणेवरून. माझा प्रवास होता पुणे महाबळेश्वर चिपळूण मार्गे गुहागराचा. साधारण 6 ते 7 तासाचा हा प्रवास. या प्रवासादरम्यान एक गमतीशीर प्रसंग पाहायला मिळाला. खंडाळा तालुक्यातील शिरोळ येथील हद्दीत असतानाच एक नॅक्सॉन गाडीने डायरेक्ट पिकअपला धडक घेतली. सध्या टाटावाल्यांचं काही खरं नाही. सेफ्टी रेटिंग 5 रेटिंग आहे, याचा अर्थ तुम्ही कोणालाही धडक द्याल असं करू नका रे बाबांनो. गाडीचं नुकसान नक्कीच होतं. पुढे महाबळेश्वर मार्गे मुंबई गोवा हायवेला लागून कशेडी बोगद्यातून आम्ही लवकरच चिपळूण मार्गे गुहागरला पोहोचलो. आपण कासव महोत्सव पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे जात आहोत. पण गुहागर या शहराबद्दल सांगायचे म्हणजे गुहागर हे कोकणातील निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचा सुंदर संगम असलेली देवभूमी म्हणून ओळखली जाते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं हे गाव स्वच्छ समुद्र किनारे, नारळ पोकळीच्या बागा आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करते. गुहागरला देवभूमी म्हणण्यामागचे मुख्य कारण म्हणजे येथे असलेली प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर. त्यापैकी सर्वात सुंदर म्हणजे श्री व्याडेश्वर मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर सुमारे हजारो वर्ष जुने मानले जाते.
मंदिराची पारंपरिक कोकणी वास्तुकला आणि धार्मिक वातावरण भाविकांना विशेष आकर्षित करते. इतिहासातही गुहागरचे महत्व विशेष आहे. पेशव्यांच्या काळात हे ठिकाण व्यापार आणि समुद्री मार्गासाठी महत्वाचे मानले जात होते. समुद्र किनाऱ्याजवळील हा भाग कोकणातील सांस्कृतिक वारसा जपणारा परिसर म्हणूनही प्रसिद्ध आहे. गुहागरचा समुद्र किनारा जवळपास 5 किलोमीटर लांब असून स्वच्छ वाळू आणि सुंदर सूर्यास्त हे देखील खास आकर्षण आहे. समुद्री कासव अंडी घालण्यासाठी या किनाऱ्यावर येतात, त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने गुहागर महत्वाचे मानले जाते. निघताना आत्ता आलेलो आहे, जस्ट रूम ताब्यात घेतली. आता दर्शन करावं, थोडा आराम करावा आणि मग संध्याकाळचा कासव महोत्सव पडेल. म्हणून मी आता इथेच प्रसिद्ध असलेलं श्री पाडेश्वर देवस्थान येथे आपण दर्शन घेऊया. आत्ता आपण या नारळ आणि सुपारीची बाग आहे. या बागेमध्ये बघतो ना आपण, झाडांना पाणी आपल्याकडे कसं बादली किंवा पाईपलाईनची व्यवस्था केली होती झाडांना पाणी घालायला, पण इथे बघितलं का आपण, इथे दोन्ही बाजूला असं कट पॅक केलेलं आहे. इथे एक पॅक केलेला आहे, इथे एक पॅक केलेलं आहे आणि इथे पुढे बघतोय ना आपण, इथे पाण्याची व्यवस्था केली, जे दगडाचा बांध बांधलेला आहे त्यातून अशी ही पाण्याची पाईपलाईन केलेली आहे. इतकं सुंदर वाटते ना सई. आणि ही अशी एकदम मस्त या पायवाटेने आपण चालत जायचंय पुढे. आता पुढे आलो ना की हे मंदिर आहे की घर आहे माहित नाही. हे माझ्या मागे असलं सुंदर आहे ना मी शब्दातही सांगू शकत नाहीये. बघू आपण हातून कसं दिसतंय मंदिर. म्हणजे इतकं सुंदर घर आहे ना की तुम्ही सिमेंटची 10 मजली इमारत किंवा एकदम सिमेंटचा सुंदर बंगला, त्यालाही जितकी महत्व नाहीये किंवा त्याच्यात राहण्याचा जितका आनंद नाही ना, तितका आनंद अशा घरामध्ये नक्कीच भेटेल. कारण की इकडे जर आपण गुहागरमध्ये आलं ना तर सगळ्या घरांना तुम्हाला कंपाऊंड दिसेल सगळ्यात महत्वाचं. आणि त्याहूनही भारी गोष्ट इकडची मला इतकी आवडली की स्वच्छता. कारण की हे सगळे इथले रहिवासी स्वच्छता प्रेमी आहेत. प्रत्येक घरात बघितलं आपण, कुठेच कसलाही कचरा भेटणार नाही. आणि अजूनही जे आपलं ग्रामीणपण म्हणजे जुना ज्या वास्तू आहेत त्या टिकून ठेवल्यात आणि अशाच टिकवून ठेवत त्यांनी. गाव कसं आहे हे बघताना मला मध्येच एक शाळा लागली. पाहतोय आपण घरं कशी आहे, तिथल्या माणसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्येच मला जाताना ही मस्त प्राथमिक शाळा भेटलेली आहे. माझंही शिक्षण, मला अभिमान आहे, माझंही शिक्षण जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत झालेलं आहे. आणि जिल्हा परिषदच्या शाळेत जे शिक्षण मुलं घेतात ते पुढं 100% ग्रोथ करतात हे सांगायची गरज नाही. सगळ्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेतच घाला. कारण की इतकी सुंदर शाळा आणि इतकी सुंदर इमारत, जुने दिवस मला आठवले. तुम्हाला मी आता जवळून ही शाळा दाखवतो. आत्ता आपण या शाळेमध्ये एंट्री केली ना की मी जास्त आतमध्ये जात नाही, शाळा तर बंद आहे. पण ही बघा मस्त अशी कौलारू शाळा. किती भाग्यवान आहेत ही मुलं की या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. असं मस्त कंपाऊंड, वॉल कंपाऊंड आहे, कौलारू शाळा आहे. मी तर या शिक्षकांना इथलं खूप भाग्यवान मानेल. कारण की इतक्या सुंदर शाळेत, इतक्या निसर्गरम्य वातावरण, जिथे लोक फिरायला येतात, इथे यांना शिक्षणाचं काम करतायत. कासव महोत्सव हा संध्याकाळी 6 नंतर असल्यामुळे आम्हाला बराच वेळ होता. या वेळामध्ये आम्ही गुहागर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी फेरफटका मारला. येथील जुन्या इमारती
खूप आकर्षितही करतात. बराच वेळ फिरल्यानंतर आम्ही समुद्र किनाऱ्याकडे जिथे कासव महोत्सव होणार आहे या ठिकाणाकडे निघालो. आज आहे 4 एप्रिल शनिवार वीकेंड. सलग 3 दिवस सुट्टी आहे. आता बघितलं ना आपल्या इथे पाठीमागे कासव महोत्सवची तयारी आहे. या प्रकारे इथे बऱ्याच ठिकाणी कासवांची अंडी स्टोरेज केलेली आहेत आणि आता बरोबर 5:45 सोडणार आहेत. यापूर्वी बघितलं आपण तर वेळासलाही कासव महोत्सव बऱ्यापैकी होतो. मोहन उपाध्याय सर तिथे आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी इथे पण 1 तारखेला सुरुवात करून परत ते वेळासला गेले. त्यांची भेट होऊ शकली नाही. पण आता इथून बरोबर 5:45 कासवांची पिल्लं बाहेर सोडणार आहेत. आपण ते बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं इथे क्राऊड खूप कमी आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. कारण वेळासला खूप जास्त क्राऊड असतो आणि इथे क्राऊडच नाहीये म्हणला तरी चालेल. आता आपण गुहागर कासव महोत्सवाच्या सुरुवातीसाठी थांबलेलो आहे. आपल्या सोबत आहेत शार्दूल तोडणकर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इथे आल्यानंतर काय करायला हवंय काय नाही. कारण की प्रेक्षक वर्गांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या सूचना काय आहेत हे तुम्हाला इथं येण्या अगोदरच माहिती पाहिजे. आपण बऱ्यापैकी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात. पब्लिकसाठी काय काय सूचना आहेत? पब्लिकनी पिल्लं सोडताना फ्लॅश कोणी लावायचे नाहीत मोबाईलचे, आणि मोठे कॅमेरे असतील त्याचे फ्लॅश, अजून ड्रोन असतील ते उडवायचे नाहीत, ते अलाउच नाही. सगळं हे कासवांच्या पिल्लांच्या सुरक्षित अलाउड नाहीये. आणि आम्ही लाईन आखतो कंपाऊंड, त्याच्या आतमध्ये कोणी जाऊ नये. आणि पिल्लू शेवटचा पाण्यामध्ये गेला की त्यानंतर 20 मिनिटं अजिबात कोणी पाण्यामध्ये जायचं नाही. सगळ्यांनी सूचना आमच्या आम्ही सांगू ते पाळायचे. अजून एक मला सांगा, आता जर लांबून येणाऱ्यांना हा बीच गुहागरचा खूप मोठा आहे, हो, तर हॅशरी कुठे कोणती आहे आणि कोणत्या टायमात कुठल्या हॅशरी मधली पिल्लं तुम्ही बाहेर काढणार आहात ते कसं कॉन्टॅक्ट करता येईल? ते तसंच आम्ही सगळ्या हॉटेल व्यावसायिकांना ग्रुप सगळं तयार करून दिलेले आहे. गुहागर वासियांना सगळ्यांना, म्हणजे हॉटेलमध्ये येतात ना त्यांच्यासाठी, ते सगळे हॉटेल व्यावसायिक आहेत, ते पर्यटकांना सांगतात की कुठे आहे. आम्ही लोकेशन तिथे पाठवतो. म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर हॉटेल व्यावसायिक किंवा स्थानिक यांना ग्रुपवर तुम्ही लोकेशन आणि कोणत्या टायमात कुठली हॅशरी आहे ते देताय तुम्ही? हो. आता आपण ज्या वेळेची वाट बघतोय ती वेळ आलेली आहे. बरोबर 5:45 वाजलेले आहेत. 5-6 टोपली आहेत मागे बघतोय त्या, आणि त्या उघडल्यानंतर ते पिल्ले किती आहेत ते समजेल. आपण आता बघूयात. दादा आहेत ते बघतायत. आता लवकरच जास्त पिल्लं पाहायला भेटावीत हीच अपेक्षा आहे. मगाशी क्राऊड नव्हता, आता बऱ्यापैकी क्राऊड आलेला आहे. ठीक आहे, पण खूप एवढी गर्दी नाहीये म्हणावी एवढी. समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी गुहागर येथे विशेष हॅचरी तयार केली जाते. समुद्र किनाऱ्यावर कासवांनी घातलेली अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभाग आणि स्थानिक स्वयंसेवक ती काळजीपूर्वक वाळूत हलवून हॅचरीमध्ये गाडून ठेवतात. या ठिकाणी अंड्यांचे तापमान आणि सुरक्षितता जपली जाते, जेणेकरून कुत्रे, पक्षी
इतर प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. काही दिवसानंतर या अंड्यातून छोटी छोटी कासव पिल्ले बाहेर येतात आणि त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले जाते. स्वागत करतो महागर पावसाळा महोत्सव मध्ये. आपण ही किनारपट्टी पाहतोय. ही किनारपट्टी एकूण 7 किलोमीटर लांबची किनारपट्टी आहे. या किनारपट्टीवर आपल्याला हे कंपाऊंड दिसतंय. हे आपले हॅचरी बोललं जाते याला. हे आपले 6 हॅचऱ्या उभा करण्यात आले आहेत. त्यामध्ये या बीचवर आपल्या 11 कर्मचारी आहेत, बीच मॅनेजर आहेत. ज्यावेळी रात्रीच्या वेळी कासव अंडी घेण्यासाठी किनाऱ्यावर येतात, हे बीच मॅनेजर ती अंडी या कंपाऊंड मध्ये शिफ्ट करतात. शिफ्ट केल्यानंतर हे जे आपण लेबल पाहतोय, जसं हे राऊंड केले ज्यावेळी घरटे आहेत, जेव्हा आपण अंडी याच्यामध्ये शिफ्ट करतो त्यानंतर त्यावर आपली तारीख टाकली जाते. ते अंड्यांची संख्या, तिथे लोकेशन. आता आपण या टोपल्या पाहतो, ही घरटी ओपन झालेली आहे. सर्व टोपल्यांमध्ये पिलं असतील असं नाही. काही टोपल्यांमध्ये पिलं जर संपूर्णपणे वाळूच्या वरती आले असतील तर ती पिलं आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत. नाहीतर काही 2 तासात ती चेक करून पुन्हा वरती आली असतील तरच आपण ती पाण्यात सोडायची आहे. आता आपण हे बकेट ओपन करून पाहणार आहोत कुठल्या बकेटमध्ये पिलं आपले आहेत. आणि आपले काही नियम आहेत. ज्यावेळी पिलं आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत त्यावेळी आपले मोबाईल कॅमेरे असतील तर आपण फोटो काढून व्हिडिओ काढू शकता. पण आपल्या कॅमेऱ्याचे लाईट आपण बंद ठेवायचे आहे. आणि पाण्यामध्ये जाताना आपण जे बॅरिकेड लावले त्या बॅरिकेडच्या आपण पलीकडे जायचे नाही, लाईन क्रॉस करायची नाही, जेणेकरून पिलं कशी पाण्यामध्ये जातील याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि पिलं पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना लाटेची सामना करावा लागतो. काही पिलं पाण्यामध्ये जातात, काही पिलं पाण्यामधून बाहेर येऊ शकतात, आपल्या पायाखाली येऊ शकतात, ती मरू देखील शकतात. त्याची आपण काळजी घ्यायची आहे सर्वांनी. आता आपण चेक करणार आहोत. पहिले म्हणजे चांगले दिसते. चार टोपल्या होत्या. 4 टोपल्यांमध्ये पहिल्या 2 टोपल्यांमध्ये भरपूर कासव होती, म्हणजे किमान 10 तरी असतील. आणि नंतर 2 टोपल्या होत्या त्या रिकाम्या झाल्या. पहिल्या टोपलीवरून असं वाटलं की जास्त बघायला भेटेल. चला आता सगळा क्राऊड म्हणजे इथे आहेत हॅचरीमधून काढून आता हा सगळा क्राऊड पुढे जातोय आपण. तर चला आपण आता पुढे जाऊन पूर्ण वेळ म्हणजे त्यांना पाण्यामध्ये जाईपर्यंत आपण थांबायचंय पूर्ण. सर्वांना माहिती सांगतो. आपण जे बॅरिकेड लावले ज्यांची कोणी लहान मुलं असतील त्यांनी आपल्या मुलांचा हात धरून ठेवायचे, जेणेकरून एखादा मुलगा पटकन आतमध्ये येऊ शकतो. आणि आपण जे पहिले लहान लोक आहेत त्यांनी सर्वांनी खाली बसले, त्याच्यामध्ये आपल्या पाठीचे लोक आहेत त्यांना सर्वांना दिले. थोडं सहकार्य करा. तिला पाण्यामध्ये जात असताना कोणी मध्ये यायचं नाही. तिला पूर्णपणे पाण्यामध्ये जाऊन द्यायचं. साधारणपणे तिला पाण्यामध्ये बाहेर येऊ शकतात. चालायला पाहिजे. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय म्हणजे बाकीच्या पाठीमागे उभे आहेत त्यांना दिसेल. मदत करावी लागणार आहे. काढतो ठीक आहे. उलट
वाळूतून अलगद बाहेर येणारी ही छोटी छोटी कासवांची पिल्ले निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच वाटतात। जन्म होताच कोणताही आधार नसताना ही पिल्ले समुद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू करतात। लाटांच्या आवाजाकडे आकर्षित होत हजारो संकटांना सामोरे जात ही पिल्ले समुद्रात प्रवेश करतात। त्यांचा हा छोटासा प्रवास आपल्याला संघर्ष, धैर्य आणि निसर्गाशी असलेले नाते शिकवून जाते। गुहागरच्या शांत समुद्र किनाऱ्यावर दिसणारे हे दृश्य खरंच मनाला स्पर्श करून जाणारे आहे। एकदम हे 20-21 कासव होते। मस्त वाटलं एकदम पाण्यातून जाताना। ज्यावेळेस लाट येते ना, लाट तेव्हा असं वाटतं की आपण पण यांच्याबरोबर पुढे जावं। इतका सुंदर अनुभव आहे हा। आता आपण इथे गुहागरमध्ये आलो। इथे सुजाता मॅम भेटलेल्या आहेत। या येथील रहिवासी असून माझी नगरसेविका पण आहे आणि आत्ता बघतो आपण त्यांना इथे। आणि आपल्याला हा बीच आहे, हा बीचचं महत्त्व काय ते आपण आता त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ। नमस्कार, मी श्रीधर मोहन बागकर, गुहागर बागचा रहिवासी आहे। मी आमच्या फॅमिलीसकडे सकाळी इथे गुहागर बाग बीचवर येतो आणि येणाऱ्या पर्यटकांमध्ये येते बाग बीचवरती 2 हॅट्रा आहेत। तिथे येणाऱ्या पर्यटकांना त्या हॅट्रीचा आनंद लुटण्यासाठी तिकडे यावं। नमस्कार, मी सुजाता श्रीधर बागकर, माझी नगरसेविका आहे। गुहागर बाग हे समुद्र किनाऱ्याचं नाव आहे, गुहागर बाग बीच। ह्या बीचवर खूप काही बघण्यासारखं आहे। माझ्या मते इथे ही हॅट्री आता 2-3 वर्ष झालेली आहे। तर इथे पर्यटक येत जात असतात, पण पर्यटक इथपर्यंत त्यांना काही कळत नाही की नक्की इथे काय आहे। तर मग इथे ह्या हॅट्रीच्या माध्यमातून आता ती कासवांची पिल्लं आहेत, त्यांचं संवर्धन केलं जातं। इथे कासवंडी घालायला येतात, इथे कासवांचं संवर्धन केलं जातं आणि ती पिल्लं सोडण्याचं काम इथे ते अधिकारी कर्मचारी लोक आहेत ते असतात। आणि ते आज पहिलाच दिवस आहे हॅट्री चालू झाल्यापासूनचा, की आज खूप आनंद होतो आहे की इथे आम्हाला आज आमच्या बीचवर, गुहागर बाग बीचवर इतका सुंदर आणि क्लीन समुद्र किनारा आहे। ह्या किनाऱ्यावर आज ह्या पिल्लांचं पाण्यामध्ये सोडण्यात येतात ती पिल्लं, आणि ते बघण्यासाठी इथे खूप काही पर्यटक येतात आणि आलेत। ते बघून खूप आनंद झालेला आहे, कारण आम्ही इथे इथपर्यंत पर्यटक यावेत यासाठी आम्ही खूप काही सोयीसुविधा करून घेतली आहेत आणि आज तो क्षण बघायला मिळालेला आहे। आणि असेच ह्या बाग बीचला जगभरातील पर्यटकांनी भेट द्यावी आणि इथला अनुभव घ्यावा, कारण इथे नुसतं समुद्रकिनारा नाही आहे, तर इथे मँग्रोव्ज आहे, खडक आहे, वाळू आहे, निसर्ग तर खूप सुंदर आहे। ज्यांना कोणाला जर निसर्गातून आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनी नक्की बाग बीचवर यावं, आनंद घ्यावा, अशी मी सर्व पर्यटकांना विनंती करते। धन्यवाद। आता तुम्ही कासव महोत्सव पाहिला तर तुम्हाला कसं वाटलं पाहायला? मस्त उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे आणि त्यांनी कासवांची खूप चांगली काळजी पण घेत आहेत आणि एन्श्योर करतात की कासव बरोबर पाण्यात जातील। खूप व्यवस्थित मॅनेज केलं आहे। खूप मस्त फेस्टिवल आहे, सगळ्यांनी आवर्जून यावे। कुठून आलाय काही सांगू शकता? आम्ही ठाण्याहून आलो आहोत, 2 दिवस इकडे राहिलो गुहागरमध्ये आणि आमचा वेळासला जायचा प्लॅन होता, पण यावेळेस गुहागर महोत्सव अटेंड केला आम्ही। आजचा कासव महोत्सव एकदम मस्त वाटलं। मला असं वाटलं होतं की गर्दी थोडी कमी असेल, पण ठीक आहे, वेळासपेक्षा इथे गर्दी नक्कीच कमी। वेळासही खूप सुंदर ठिकाण आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तेही एक्सप्लोर करणारच आहोत, कारण की ते मला पुण्यापासून खूप जवळ आहे। आत्ता आपण मस्त आपल्या रूमवर जाऊयात। मी कुठे स्टे केला, ते ठिकाण कसं आहे, तेथील नंबर तुम्हाला मी देणार आहे आणि तिथला
सुद्धा लोकेशन दाखवणार आहे. पण जर तुम्हाला इथे येण्यासाठी राहायचं असेल तर ते तर उत्तम ठिकाण आहे, कारण की तुम्हाला राहायलाही परवडतं, रूमही स्वस्त आहे. मागचाही मी तिथेच राहिल्याचा व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जातात चला आपण निघूयात लवकर. राहण्यासाठी आपल्याला जायचं आता, ते रेस्ट करू आणि सकाळी परत 7 वाजता कासव होणार आहे. फेमस हॉटेल आहे अन्नपूर्णा हॉटेल, तिथे जेवण करू. बघितलं ना, म्हणजे मागे आहे, जवळ तर आलोय आपण. जाऊयात हॉटेलमधलं जेवण कसं आहे तेही बघूयात. आम्ही पहिल्यांदा आलोय तुमच्याकडे. आम्ही नाव ऐकलं, इथे चांगलं हॉटेल आहे अन्नपूर्णा. आरेकर काका त्यांनी सांगितलं. तर तुमच्याकडे काय फेमस काय आहे? सुरमई पापलेट आणि प्रॉन्स. सुरमई पापलेट प्रॉन्स तिन्ही आहे, हे पण आहे. आत्ता माशांमध्ये काय फ्रेश भेटेल आम्हाला? सुरमई पापलेट दोन्ही पण भेटेल. प्रॉन्स पण आहे, तिन्ही फ्रेश आहेत. आता आम्ही दोघे आहे, मग आम्ही एक सुरमई आणि एक पापलेट सुरमई थाळी आहे, पापलेट आहे. दोघांचे. आम्ही एक पापलेट थाळी मागवली आणि एक सुरमई थाळी मागवली. गणेश कशी थाळी? एक नंबर. चल कर टेस्ट. अन्नपूर्णा हॉटेल गुहागर. नमस्कार, आपलं सर्वांचं हॉटेल अन्नपूर्णा गुहागरमध्ये स्वागत आहे. गुहागरच्या या निसर्गरम्य भूमीमध्ये आपण सर्वांनी अवश्य या. आणि आज आता आपल्या गुहागरमध्ये आज आमचे मित्र वेणुपुरे आलेले आहेत. आज गुहागरच्या बीचवरती आमच्या इथे ऑलिव्ह रिडले नावाच्या प्रजातीचं कासवांचं फेस्टिवल चालू आहे. म्हणजे ऑलिव्ह रिडले टर्टल फेस्टिवल गुहागर 2026. तर अवश्य तुम्ही गुहागरला व्हिजिट करा आणि हॉटेल अन्नपूर्णाला नक्की या. माझे दादा बोलत आहेत. आत्ता मी इथे आल्यानंतर इथे जेवण केलं. मी 3 वर्षापूर्वी पण इथेच जेवण केलं होतं आणि इथे इतकं सुंदर आणि रुचकर जेवण भेटतं. तुम्ही कधीही या. मी व्हिडिओमध्ये आल्यानंतर जेवण कसं आहे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. या हॉटेलचा मी नंबरही तुम्हाला देत आहे, तर इथे आलात तर नक्की भेटा. विशेष करून ह्या गुहागरच्या किनारी म्हणजेच आपल्या कोकण किनारपट्टीला ऑलिव्ह रिडले नावाची ही जी कासव प्रजाती आहे ह्याची आपल्याला इथे नेस्ट असतात. तर ह्यासाठी तुम्हाला गुहागरच्या किनारी यायला लागेल. विशेष म्हणजे हा जो महोत्सव असतो तो मार्च महिन्यापासून तो एप्रिल अखेरपर्यंत असतो. विशेष हा महोत्सव गुहागरमध्ये यंदाही आम्ही करत आहोत. त्याचबरोबर वेळासमध्येही हा टर्टल फेस्टिवल असतो. आणि आपण आलात दादा त्याबद्दल धन्यवाद आणि हॉटेल अन्नपूर्णाला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. पलीकडून रस्ता येतो तो वॅडेश्वर मंदिराकडून येतो. वॅडेश्वर मंदिरापासून राईट टर्न मारला की लगेच हे पान शॉप लागतं. चला आपण पानही घेऊयात आणि आजींशी बोलूयात. मला दाखवला, व्यवस्थित केलं आम्ही. आणि मग झाल्यानंतर 30पासून या 26 वर्ष मी पानाचा धंदा करते. तुम्ही खूप मनापासून करता. आणि मी मुंबईला गेले ना, ते मला ओळखतात नाही. काय करते बाई लोकांकडे बघते पानं कशी करतात. अहो बोलतात. ह्या हिशोबाने मी तो हा छंद मांडला. का तर आज मी तुझ्याकडे आली, तुझ्या घरची म्हणणार. आत्ता आपण जेवण केलं. जेवण केल्यानंतर आपण गुहागरमध्ये फिरतोय. फिरताना इथली घरं बघितली तर खूप मस्त आहेत, एकदम शांतता आहे. आपण बीचवर जाण्या अगोदरच इथे आपल्याला एक फेमस गुहागरमधलं फेमस पान शॉप आहे. हे कुठं आहे ते स्वतः आजी सांगतील. आणि आजी इतकं सुंदर पान बनवतात की बहुतेक लोक इथंच येतात. आजी तुमचं नाव सांगताल आणि हे कुठे आहे नक्की हे सांगू शकता? माझं नाव अरुणा उषाकांत मोरे
आम्ही राहणार गुहागरला. गुहागर देवपाट याडेश्वराच्या शेजारी. मी लक्षात आलं का, बस स्टँड पासून तुम्हाला व्याडेश्वर मंदिर लागेल, तिथे राईट टर्न मारलात की लगेच आहे पान शॉप. सुरुची हॉटेलच्या समोर. सुरुची हॉटेल हॉटेलच्या समोर. तुम्ही आलात ना तर एकदा तरी नक्की चव बघा. आजी तुमचं वय काय? माझं वय 70. आज आजी 70 वर्ष असूनही मस्त पान बनवत आहेत. तर चला मग आता पान खाऊयात आणि मग आपण इथे समोर बीच आहे तिथे जरा थोडासा फेरफटका मारूया. आत्ता आपण आजींकडे पान घेतलं आणि चालता चालता एक घर दिसलं. म्हणजे थोडक्यात आपण आतापर्यंत डोंगरात राहणारी घरं एक्सप्लोर करत होतो, पण आज आपण गुहागर एक्सप्लोर करतोय. कासव महोत्सव प्लस गुहागर शहर. आणि येतही आल्यानंतर एक शॉप दिसलं मला लाईटमध्ये आणि इतकं सुंदर घर दिसलं ना की थोडंसं तुम्हाला मी हे घर दाखवतो. आणि आत्ता पण इथे काय काय घेतोय ते पण बघ. आत्ता इथे हा आवळा आहे आणि हा गावरान आवळा आहे ना, एकदम सुंदर आवळा आहे. आणि अजून एक फळ आहे ते पण आपण घेतोय. हे कोणतं फळ आहे? जाम. लक्षात घ्या, श्री व्याडेश्वर मंदिर आहे याच्याच बॅक साईडला इथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. अगदी तुमच्या गाड्या सुद्धा एकदम परफेक्ट पार्क होतात. आणि तुम्हाला जर बीच पाहिजे असेल तर इथूनच एकदम 50 मीटरवरती समुद्रकिनारा आहे. जास्त कुठेच लांब जायची गरज नाही. इतकं मस्त सुंदर ठिकाणे तुम्हाला रूमही दाखवतो. चला आत्ता आपण रूममध्ये आलेलो आहे. रूम तुम्हाला दाखवतो. इतकं सुंदर वातावरण आहे ना. हे बघितलं ना, ही सगळी नारळाची झाडं आहेत. संध्याकाळची एकदम शांतता आहे, थंड हवा आहे. समोर दिसतात की नारळाची झाडं आहेत. याच्या मागेच समुद्रकिनारा खूप जवळ आहे. आत्ताच आपण जस्ट जाऊन आलो आणि ही आहे आपली रूम. एकदम मस्त आहे, क्लीन आहे, स्वच्छ आहे. AC पासून तुम्हाला TV पासून सगळ्या सुविधा आहेत. इकडे तुम्हाला किचन पण आहे. जर तुम्हाला जास्त मेंबर असतील तुमच्यासोबत तर तुम्हाला इकडे पण एक रूम आहे. खूप सुंदर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्याला लगेच आता निरोप आलेला आहे की हॅशरी क्रमांक 1 ही आता उघडणार आहे. आणि थोडंसं अंतर पण जास्त आहे, 5 किलोमीटर गुगल मॅपला दाखवतोय. मी जिथे राहिलो होतो त्या आरेकर काकांचं या ग्रुपला जॉईन आहेत, त्यांना लगेच मला फॉरवर्ड केलेला आहे. आणि आज आपण दुसऱ्या हॅशरीमध्ये किती कासवांची पिल्लं भेटत आहेत ते बघणार. आत्ता मी पोहोचलोय. गुहागर गावापासून एक 5 किलोमीटर होतं. गाडी लावायला पण भरपूर जागा आहे. आणि आपण जर गुहागरचा बीच बघितले ना तर खूप मोठा बीच आहे. इकडे बघितलं ना आपण कुठून बीच सुरू होत आहे. आणि आता कासव महोत्सव, कासव बघण्यासाठी इकडे पण बऱ्यापैकी पब्लिक आलेला आहे, गोळा झालेला आहे. तर चला आपण आता जॉईन होऊयात लवकर. आत्ता सकाळचे म्हणजे टाईम आहे आणि आत्ता बघतो आपण. दादा इथे कासव आहेत का बघतायत आपल्याला. या टोपलीमध्ये तर नाही भेटले. वा, ओ हो, खूपच सुंदर. असा खड्डा पडत. कासवाची पिल्लं सोडताना प्रत्येकाने काळजी घ्यायची. प्रशासनामार्फत आणि इथले सगळे केअरटेक करतात, त्यांनी जी लाईन आखून दिलेली असेल तुम्हाला ती अजिबात क्रॉस करू नका. कारण की निसर्गामध्ये आपण हस्तक्षेप नाही करायचा आहे. आपण फक्त तो
डोळ्यांनी अनुभवायचा आहे. हे अनुभवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप शक्यतो टाळा आणि कासवाची पिल्लं सोडली की त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊन द्या, कसलाही डिस्टर्ब करू नका. समुद्रात सोडलेली ही छोटी छोटी कासवांची पिल्ले, त्यांचा जीवन प्रवास खूप कठीण आणि संघर्षमय असतो. अंड्यातून बाहेर पडल्यावर त्यांना सर्वप्रथम समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी धाव घ्यावी लागते. या प्रवासात पक्षी, खेकडे, इतर शिकारी प्राणी त्यांच्यावर हल्ला करतात. समुद्रात पोहोचल्यानंतरही मोठे मासे आणि प्रदूषण यासारखी अनेक संकटे त्यांची वाट पाहत असतात. म्हणूनच हजारो पिल्लांपैकी फारच कमी कासव मोठे होऊन पुन्हा किनाऱ्यावर परत येतात. शास्त्रज्ञांच्या मते साधारणपणे 1000 कासव पिल्लांपैकी फक्त 1 किंवा 2 कासवच पूर्ण वाढ होऊन जगू शकतात. निसर्गातील हा संघर्ष आपल्याला जगण्यासाठीची जिद्द आणि धैर्य शिकवून जातो. असं निसर्गाचं इतकं सुंदर रूप आणि निसर्ग काय आहे ना, कासवाची पिल्लं आई विना सर्वाइव्ह करायला शिकतात. त्यांना कोणी शिकवत नाही, नॅचरली ते जन्मल्यानंतर त्यांच्यासोबत कोणी नाही आहे. डायरेक्ट ते वाळूवरून चालत चालत पाण्याच्या दिशेला जातात. नमस्कार, माझं नाव शार्दूल तोडणकर आणि मी गुहागर बीच मॅनेजर आहे, म्हणजे कासव मित्र. आणि तुम्ही आपल्या गुहागरला कासव महोत्सवाला आलात तर तुमचं स्वागत आहे आणि काही नियम आहेत ते आपण पाळायचे आहेत. गुहागरवासियांकडून आम्ही हे तुमचे स्वागत करतोय की तुम्ही कासव महोत्सव बघण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून या. दादांनी सांगितलेलं ते वाक्य खरं आहे, कारण की वाळू एकदम पांढरी शुभ्र स्वच्छ समुद्र किनारा. गुहागर तालुका आहे हा एका म्हणजे नारळ पोफळींच्या बागा आहेत इकडे, इतका सुंदर. आणि महाराष्ट्रातील मुंबई ते गोवा या दरम्यानची सगळ्यात मोठी समुद्र किनारपट्टी, हेही लक्षात ठेवा. आणि या निसर्ग म्हणजे सगळ्यात बाजूने उत्तम असलेल्या किनारपट्टीवर कासव महोत्सव आहे. आणि इतका सुंदर कासव महोत्सव बघायला तुम्ही थांबलात कशाला? लवकरात लवकर या. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइमात कासव महोत्सव आहेत. आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला लगेच कोणालाही विचारलं, इथे हॉटेल व्यावसायिक आहेत, बाकीची माणसं आहेत, कोणालाही विचारा कासव महोत्सवचं लोकेशन आणि वेळ नक्की कळेल तुम्हाला. लवकर या. आपण या व्हिडिओमधून गुहागर येथील सुंदर कासव महोत्सव अनुभवण्याचा प्रयत्न केला. समुद्र किनाऱ्यावरून छोट्या कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे होणारा प्रवास हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच कोकणातील निसर्गरम्य व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर चला मग आपण भेटू परत नेक्स्ट व्हिडिओ.